श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, श्रावणामध्ये भगवान भोलेनाथ व माता लक्ष्मी देवीचा कृपा आशीर्वाद या 6 राशींवर होऊन त्यांचे भाग्य चमकणार आहे. म्हणजेच या राशीतील लोकांना अचानकपणे लॉटरी देखील लागू शकते. वडीलधाऱ्या लोकांनी केलेल्या गुंतवणुकीतून अनपेक्षितपणे लाभ होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना नक्कीच याच्यामध्ये यश संपादन होणार आहे. जर तुमची कोर्टाची रखडलेली कामे असतील तर ती नक्कीच आता पूर्ण होतील. तसेच तुम्ही जर कोणत्या विमा कंपनीमध्ये पैसे गुंतवले असतील तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. विवाहात येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व अडचणी दूर होऊन विवाह जुळून येतील. बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी मिळेल. तसेच त्या संधीचे सोने देखील करता येईल. तसेच आरोग्यात देखील अशाच काही उत्तम बदल घडून येणार आहेत. म्हणजेच काय तर सोमवारचा दिवस हा या राशीतील लोकांसाठी चांगला दिवस आहे. या राशींच्यासाठी आजचा दिवस काही दिलासादायक ठरेल. चला तर मग जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत. आपण त्या भाग्यशाली राशींबद्दल बोलणार आहोत. पण पुढे याआधी तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी हर हर महादेव लिहायला विसरू नका. चला तर मग आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिली जी राश आहे ती म्हणजे मेष राश. आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सभोवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता गाठून देऊ शकता. कुटुंबातील लोकांमध्ये पैशाला घेऊन वादविवाद होऊ शकतात. पैशाच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट होण्याचा सल्ला याच्यातून देण्यात आलेला आहे. या दिवशी प्रत्येक प्रेमिकेशी अतिभावुक बोलू नका. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकता. परंतु ऑफिसच्या कुठल्याही कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही असे करण्यात अपयशस्वी ठराल. तुमच्या जोडीदाराला एखादी बाब न सांगितल्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. तुम्ही बऱ्याच दिवसापासून आजारातून बरे व्हाल. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्यांना कुठे फिरायला घेऊन जाऊ शकाल. तुमचे बरेच धन ही खर्च होऊ शकते. आपल्या बहिणीचा विवाह करण्याच्या बाबतीमुळे आपण आनंदित व्हाल. पण ती आपल्यापासून दूर होणार या भावनेने तुम्हाला दुःख देखील होणार आहे. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध राहा. आज कार्यक्षेत्रात अचानक तुमच्या कामात तपास होऊ शकतो. अशाच जर तुम्ही काही चूक केली तर तुम्हाला त्याचे परिणाम देखील भोगायला लागणार आहेत. तसेच व्यवसायात आज आपल्याला नवीन दिशा देण्याच्या बाबतीतही विचार करू शकता. त्यानंतरची दुसरी रास आहे ती म्हणजे मिथुन. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातून जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते मदत करेल. तेव्हा तुम्ही जे काही प्रश्न असतील ते तुमच्या मनालाच विचारा. ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. तसेच धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे. पण तुमच्या मते ज्यांच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल. त्यानंतरची रास आहे सिंह. आपला संयम ढळू देऊ नका. विशेषतः कठीण संयमी नियंत्रण ठेवा. नवीन करार लाभदायक ठेवण्याची शक्यता आहे. पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची देखील शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाई गडबड अजिबात करू नका. त्यामुळे तुमचा
थोडासा तोटा होऊ शकतो. आज मित्रमंडळींसोबत बाहेर जाण्याची गरज आहे. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पडण्याची गरज आहे. आज या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. आता यानंतरची आपण रास पाहणार आहोत ती म्हणजे कन्या रास. भूतकाळात घडलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल. पुढे काय करायचे हे ठरवणे अवघड होऊन बसेल. इतरांची मदत घ्या. आज केवळ बसून राहण्यापेक्षा काहीतरी असे करा की ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे तुम्ही विचार करून निर्णय घ्या. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्या आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही फायद्यात राहाल. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ नका. जर ऐन वेळेस ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. लग्न म्हणजे केवळ एक तडजोड नाही तर आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती देखील येईल. त्यानंतरची रास आपण पाहणार आहोत ती म्हणजे तुला. तुम्हाला तुमच्या मुलांकडून मिळणारे दैवी ज्ञान, समाधान आणि आराम देईल. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकाल ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्त ही आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल. थोड्या काळासाठी प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढवणे याचा फायदा तुम्हाला होणार आहे. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळेत तुम्ही काही खेळ खेळू शकता किंवा जिममध्ये जाऊ शकता. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत कदाचित बाहेर जाल आणि खूप चांगला वेळ एकमेकांबरोबर घालवाल. तुम्ही तुमच्या जीवनात या काळाचा भरपूर लाभ घ्याल. भगवान शिव व माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. माझा हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपूया आणि उद्या एका नवीन विषयावरती नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.